काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आता महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला गेली. यावरून नाराज झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, ज्याला काँग्रेस नेत्यांची फूस आहे असं म्हटलं जात आहे. काँग्रेस पक्षाने आघाडी धर्माचे पालन केले नाही असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाने बंडखोरांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारानंतर आता उद्धव ठाकरे नेमकं काय करू शकतात याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. काँग्रेस पक्षाने बंडखोरांना सांभाळावे असा सल्ला देताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांना गर्भित इशारा दिला आहे. काँग्रेसने बंडखोरांना पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे काँग्रेस पुढे अडचणी उभ्या करू शकतात अशी शक्यता आहे. विशाल पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे सांगली लोकसभेच्या जागेवर भाजपचा विजय पक्का झालाय असा अंदाज आहे. मोदी विरोधातील मतदान उद्धव ठाकरे गट व विशाल पाटील यांच्यात विभाजित होणार, ज्याचा थेट फायदा भाजपच्या संजय काका पाटलांना होणार अशी शक्यता आहे. याच कारणावरून उद्धव ठाकरे यांचा संताप झाला असून बंडखोरांमुळे सांगली लोकसभेची जागा पडल्यास ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहे तिकडे ठाकरे गट काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम करण्याची शक्यता आहे. रामटेक, अमरावती, कोल्हापूर, अकोला, मुंबई उत्तर व पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढत आहेत. यापैकी रामटेक, अमरावती व कोल्हापूर हे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ राहिले आहेत. ठाकरे गटाने हे मतदारसंघ काँग्रेसला दिले, पण काँग्रेस पक्ष ठाकरेंना मिळालेल्या मतदारसंघात बंडखोरी करत असल्यानं आता ठाकरे गट या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना अद्दल घडवणार असं बोललं जात आहे. वरील सर्व 6 मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाची चांगली ताकद असून या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षाला फटका देऊ शकतात असा अंदाज आहे. काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाच्या या वादात महाविकास आघाडीला प्रचंड नुकसान होणार हे निश्चित आहे. या वादाचा थेट फायदा महायुतीला होणार असून इंडिया आघाडीची ही मोठी हार असणार आहे. काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.